नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कामगारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे उरणमधील CWC CFS कंपनीच्या गेट समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। 10 दिवस उलटले तरीही कंपनी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे घेण्यात आलाय। एकूण 16 कामगारांनी एकत्र येत हे बंद आंदोलन पुकारलंय। यावेळी कामगार नेते संतोष घरत, रायगड जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह कामगारांनी आंदोलनास पाठिंबा दिलाय। माणगाव तालुक्यातील निळगुण येथील बिट्टू फार्मचे मालक प्रकाश जैन यांच्या माध्यमातून गेली 6 महिन्यांपासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात। प्रकाश जैन यांनी परिसरातील गोरगरीब उपाशीपोटी राहू नयेत म्हणून सकाळी आणि संध्याकाळी गोरगरीब गरजूंना चपातीचं वाटप केलं जातं। जैन यांनी आपल्या जागेमध्ये लाखो रुपये किमतीची चपाती भाजण्याची विजेवरील मशीन बसवली आहे। या मशीनमधून काही मिनिटात 5 किलो पिठातून 300 चपात्या सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी काढल्या जातात। या चपात्या गाय, बैल, म्हैशी, भटके कुत्रे, मांजर यांना देखील मोठ्या प्रेमाने भरवल्या जातात। पांडवादेवी, भाकरवाड, देहेन, मेढेखार येथील नवीन रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। संपूर्ण मतदारसंघात कित्येक वर्षांपासून रखडलेली विकास कामं करून जनतेला न्याय दिला जात असल्याचं प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी भूमिपूजन कार्यक्रमात केलं। जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी शेकापची सत्ता असताना 15 वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली होती। आता आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून रस्त्याचं काम मार्गी लागलं असल्याचं त्यांनी सांगितलं। कर्जत तालुक्यातील कळंब बोरगाव या रस्त्याचं काम जून महिन्यापासून सुरू करण्यात आलं होतं। या रस्त्यासाठी तब्बल 79 लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत। मात्र काम चालू असतानाच रस्त्यावरची खडी अनेक ठिकाणी उखडून बाहेर आली आहे। त्यामुळे काही वाहन चालकांचे अपघात देखील झालेत। ठेकेदाराने खडीकरण करताना डांबरात कसूर केल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी ग्रामस्थांनी केली। 24 मे 2023 ला या कामाचा कार्यारंभ आदेश ठेकेदार वृषाली शितोळे यांच्या नावाने देण्यात आला होता। मात्र कामाला सुरुवात करताना ठेकेदाराने अंदाजपत्रकाला बगल देत काम केल्याचं चित्र आहे। पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर समाजसेवक दत्ता कांबळे यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनीय सामन्यात पेण पत्रकारांनी उत्कृष्ट खेळ करीत पेण तालुक्यातील डॉक्टरांच्या संघाला पराजित केलं। या स्पर्धेचं उद्घाटन DYSP शिवाजी फडतरे, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक देवेंद्र भोळ, वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे, श्रीमती साधना कांबळे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, माजी सरपंच मंगेश पाटील, विनायक पाटील, राज कडू, स्वप्नील पाटील, प्रवीण पाटील, रोहन पाटील, ओमकार डाकी आदी मान्यवर उपस्थित होते। बहुचर्चित न्हावा शेवा शिवडी लिंक हा सेतू मुंबई येथून सुरू होऊन उरण चिर्ले येथे संपणार आहे। हा प्रकल्प राबवताना MMRDA चिर्ले हद्दीतील विकास कामं पूर्ण करण्याचे आणि प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र हे वचन न पाळल्याने चिर्ले ग्रामस्थांनी जन आंदोलन सुरू केलं होतं। मात्र चिर्लेचे सरपंच सुधाकर पाटील, ग्रामस्थ आणि कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, MMRDAच्या अधिकारी विद्या केणी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन विकास कामं पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर चिर्ले ग्रामस्थांनी एकत्रित गाव बैठक घेऊन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।